शक्तिपीठाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझी शासनाला विनंती राहील की पहिलं तुम्ही शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीनं शक्तिपीठ चाललेलं आहे, ही जी सविस्तर माहिती कलेक्टरांच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे. ज्या ज्या शेतातून तुम्ही शक्तिपीठ घेऊन चाललेला आहे त्याला त्याचा मोबदला काय मिळणार आहे, कोणतीही माहिती शेतकऱ्यांना दिली गेलेली नाही आहे. आणि परस्पर हे सगळं नियोजन चाललेलं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. विकासात कुणाचंही सरकार असतो, कुणी आडवं यायचा विषय येत नाही. विकास करत असताना शेतकरी देशोधडीला न लागता त्याचं कल्याण होईल या दृष्टिकोनातून सरकारने बघितलं पाहिजे. शक्तिपीठ महामार्गामध्ये मी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील एक ना एक गावात गेलो आणि शेतकरी जे बाधित झालेले आहेत त्या प्रत्येकाशी मी चर्चा पर्सनली केलेली आहे. प्रत्येकाबरोबर वेळ घालवलेला आहे तिथं आणि त्यांच्याकडून समजून घेऊन मग या लढ्यात मी उतरलेलो आहे आणि मी शेतकऱ्यांबरोबर राहणार आहे. या शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय. सगळं माळशिरस तालुक्यातलं निमगावसारखं गाव आहे. निमगावमध्ये जी लोक आहेत पूर्वीच तिथं तळं झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांचं पुनर्वसन त्याच गावात झालं होतं. पूर्ण माळरान असलेलं आहे, जमिनी होत्या. त्या लोकांनी करोडो रुपये खर्चून डेव्हलपमेंट केलेले आहेत आणि पुन्हा आता रस्त्यासाठी शेती घालवायची तर उद्ध्वस्तच होणार आहेत शेतकरी. आणि रेडी रेकनरच्या दराने गव्हर्नमेंट देईल 5 पट, आज ऐकतोय आम्ही 5 पट देणार आहे अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर. तर रेडी रेकनर रेटच कमी आहे तिथं आणि पड जमीन उल्लेख उतार्यावरती आहे. म्हणजे तुटपुंजी रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. माढा तालुक्यात बघायला गेलं तर सगळा भाग हा सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बायकात झालेला आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून 40-50 लाख रुपये खर्च करून आपल्या बागा उभा केलेल्या आहेत आणि एवढा खर्च करून तेवढी किंमतच मिळत नाही या जमिनीला आणि अशा ह्याच्यातून रस्ता चाललाय. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही शेतकऱ्यांबरोबर राहणार. करकमची जर अवस्था बघितली तुम्ही, आमच्या मुलाखती घेण्यापेक्षा या शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्या, त्यांच्या फील्डवर जावा, त्यांची अवस्था काय ही माध्यमांनी बघावी अशी माझी विनंती राहील. मग तुम्हाला गांभीर्य समजून येईल. आणि ज्या भागात लोकांची इच्छा आहे सांगोल्यासारख्या की आमच्या भागातून जावा रस्ता, तिथून न्यायला पाहिजे. आत्ताचा जो रत्नागिरी नागपूर हायवे तोच किती रिकामा चालतो, त्याच्यातून पूर्ण टोल मिळतोय का, पैसे वसूल होतात का, हे शासनाने बघा. आणि तोच हा रस्ता जर एक्सप्रेस दर्जा दिला आणि काय थोड्याफार अपग्रेडेशन केल्या तर विरोधी होणार नाही, जमिनी जाणार नाहीत नव्यानं. हा रस्ता 100% युटिलायझेशनमध्ये येईल. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822.